आजच्या या विशेष पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष तरुण सापराव, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते माझे सहकारी रवी राजा, सन्माननीय संदेश कोंडविलकर, सन्माननीय भूषण पाटील, सन्माननीय आमचे मित्र आणि युवक काँग्रेसचे आमचे नेते सुरेशचंद्र ठाकूर, या ठिकाणी उपस्थित अतुल बर्वेजी आणि सर्व सहकारी. आपल्याला मी वारंवार काही विषयांवर मी चर्चा याच्यापूर्वी केली करत असतो आणि त्याचाही थोडा आढावा विशेषतः महानगरपालिकेने मालमत्ता कराचा जो प्रस्ताव होता, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की आमचा आक्षेप होता त्या गोष्टीला आणि त्याची पत्रकार परिषद मी घेतली होती. आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला होता. हा स्थायी समितीचा विषय क्रमांक 22 16 तारखेचा 16 जूनचा तो मंजुरीसाठी आल्यावर सगळ्यात प्रथम आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्याला विरोध केला आणि कारण एक प्रकारे रेडी रेकनरचा अर्थ मागच्या दरवाजाने कर वाढ सर्वसामान्यावर असा त्याचा अर्थ निघतो आणि म्हणून मग मी 17 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. 18 जूनला तुमच्या समोर मी या गोष्टीची माहिती दिली होती. मला त्या गोष्टीचा आनंद होतो की त्याची दखल घेऊन जे 23 जूनला जो स्थायी समितीचा परत एकदा बैठक झाली त्याच्यामध्ये तो ठराव फेटाळण्यात आला. माझ्या 2 मागण्या होत्या त्याच्यामध्ये. एक तर आजही आमचं तेच म्हणणं आहे की कोविडचा काळ अजून सुरू आहे. आपल्याला हे माहीत नाही की कोविड कधी संपेल नाही संपेल किंवा त्याच्यातनं आपण सगळे बाहेर पडू हे निश्चित आहे, पण काळ अनिश्चित आहे आणि म्हणून आम्ही आमची परत एकदा काँग्रेसची तीच मागणी आहे की वर्षभरासाठी स्थगित नका करू, तर 5 वर्षासाठी 2024 पर्यंत 25 पर्यंत 2025 पर्यंत हा ठराव असा स्थगित ठेवावा अशी परत एकदा मी मागणी करतोय. आणि मी यांचं मुख्यमंत्र्यांचं आभार व्यक्त करीन, महापौरांचा आभार व्यक्त करीन, इथल्या प्रशासनाचा आभार व्यक्त करीन की त्यांनी तो विषय सेन्सिटिव्ह होता आहे त्याच्यावर ताबडतोब त्यांनी निर्णय घेऊन, कारण एक 4-5 दिवसातच ती बैठक बोलवली गेली आणि तो निर्णय पारित झाला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा या बाबतीमध्ये मी आभार व्यक्त करतो. एक दुसरा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मला मांडायचा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची पुनर्रचना हा एक कळीचा मुद्दा तेव्हाही होता. आम्ही तेव्हाही ते ऑब्जेक्शन घेतलं होतं. ज्या वेळेला 2011च्या जनगणनेनुसार 2016ला या बाबतीमध्ये तत्कालीन सरकारने, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि इथल्या प्रशासनाने हा जो निर्णय घेतला त्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे डिलिमिटेशन पुनर्रचना हा फक्त काही मला वाटलं किंवा कोणाला वाटलं म्हणून होत नाही, तर त्याची एक प्रोसेस आहे, सायंटिफिक प्रोसेस आहे. ती पूर्णतः त्याला बगल देऊन, ती पूर्णतः त्याला दुर्लक्षित करून मागच्या वेळेचं डिलिमिटेशन झालं होतं असा आमचा आरोपच नव्हे तर तशा लिखित तक्रारी आम्ही दिलेल्या त्यावेळेला होत्या. आपल्याला माहीत असेल की भौगोलिकदृष्ट्या काही याच्या काही रस्ते असतात, काही या असतात, काही सीमांकन असतात, त्याचा अभ्यास करून त्याची एक गाईडलाईन दिलेली असते की सीमांकन कसं व्हावं किंवा त्याच्यामध्ये बदल कसे व्हावे, त्याची एक स्टँडर्ड गाईडलाईन असते, ती पाळली गेली नाही मागच्या वेळेला. किंबहुना भाजपला मदत होईल अशा प्रकारची रचना, पुनर्रचना
केली गेली आणि त्याचा फायदा त्यावेळेला भाजपला झाला. 31 वरनं ते जेव्हा 82 वर गेले, ते काय फार त्यांच्या कामामुळे लोकांनी त्यांना केलं असा जर त्यांचा तो भ्रम असेल तर तो आता तो निकाली निघेल पुढच्या निवडणुकांमध्ये. परंतु मागच्या वेळचं झालेलं सीमांकन किंवा डिलिमिटेशन हे पूर्णतः राजकीय दृष्ट्या भाजपला फायद्याचं कसं होईल अशा दृष्टीने ते झालं होतं. आम्ही आता मागणी केली होती. आम्ही आपल्याला आठवत असेल मी तुमच्याजवळ बोललो या बाबतीमध्ये. मी पत्र सुद्धा लिहिली मुख्यमंत्र्यांना आणखीन प्रशासनाला की मला हे माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये दुसरं हे जे आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे झालं आहे, दुसरं अजून जनगणना झाली नाही. त्यामुळे त्याचं डिलिमिटेशन होत नाही हे मला माहिती आहे. कायद्याचा फार जास्त अभ्यासक नसलो तरी हे कायदे मला माहिती आहे. परंतु आम्ही ज्या तक्रारी केल्या होत्या काही याच्यामध्ये आणि आम्ही त्याच्यासाठी एक समितीचं गठन केलं होतं. आमचे कायदे तज्ज्ञ चांदूरकरजी यांच्या चेअरमॅनशिपखाली आणखीन LOP आमचे रविराजा, मुंबईचे माजी महापौर चंद्रकांतजी हंडोरे, आणखीन आमचे ज्येष्ठ आमदार अमीन पटेल यांची एक समिती आम्ही नियुक्त केली होती. त्यांनी जो अहवाल दिला पक्षाकडे आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे हे जे मी आता म्हणतोय ते अधोरेखित केलं की मागच्या वेळचं सीमांकन हे सदोष राजकीयदृष्ट्या एका पक्षाला हे करणार फायदेशीर ठरणार असं करण्यात आलं आणि म्हणून हे सीमांकन योग्य नाही अशा प्रकारचा अहवाल त्यांनी आम्हाला दिला. त्यानंतर आम्ही पत्रव्यवहार करून आम्ही सांगितलं. तर आता आमची मागणी अशी आहे की मी साधारण आपल्याला माहिती असेल की या बाबतीमध्ये स्वतः आमचे LOP रविराजा यांनी सुद्धा एक पत्र दिलं होतं 24 तारखेला 1 जूनला 1 जूनला त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला या बाबतीमध्ये याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठीची विनंती केली. परवा आम्हाला त्यांचं उत्तर आलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये जेव्हा या निघतील वाचूनच दाखवतो. हा मुंबई महानगरपालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेबाबतीमध्ये हा विषय आहे. आणि आपलं पत्र क्रमांक 113 1 जून 2021च्या अनुषंगाने कळवण्यात येते की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील. सदर हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर त्या संदर्भात असलेल्या हरकती व सूचना विहित कालावधीत नोंदवण्यात याव्यात. हे जे पाऊल आम्ही या बाबतीमध्ये उचललो त्याचे पुढचं पाऊल आहे असं माझं मत आहे. आणि निवडणूक आयोगाचं स्वागत करेन मी या गोष्टीचं की त्यांनी या गोष्टीला त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्याच्या पद्धतीचं पत्र दिलं. आम्ही त्यावेळेला आमची बाजू मांडूच त्याच्यामध्ये असलेले सजेशन्स किंवा त्याच्यामध्ये असलेल्या आमच्या काही सूचना असतील त्या आम्ही देऊच. परंतु परत एकदा मला आपल्यासमोर ही गोष्ट सांगणं आवश्यक वाटतं की मागचं डिलिमिटेशन जे केलं गेलं आता जे काही होईल ते डिलिमिटेशन होणार नाही मला माहिती आहे. परंतु काही प्रभागामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाने या बाबतीमध्ये नुसतं आरोप न करता 45 असे प्रभाग आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यामध्ये विशिष्ट समूहाचे विशिष्ट समाजाचे काही घटक हे जाणीवपूर्वक वेगळं करण्यात आलेलं आहे. अगदीच म्हणायचं झालं तर एका भागामध्ये अर्धा भाग वेगळ्या वॉर्डमध्ये आणि अर्धा भाग वेगळ्या वॉर्डमध्ये असं सीमांकन असतच नाही. म्हणजे असं सीमांकन हे पण नाही, अभिप्रेत पण नाही. त्यामुळे असे आम्ही 45 असे वॉर्ड आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमची बाजू ही प्रशासनासमोर आणखीन अर्थात निवडणूक आयोगासमोर आम्ही त्या बाबतीमध्ये मांडणार आहोत. ही एक महत्त्वाची बाब आपल्या
सगळ्यांच्या निदर्शनास मला आणून द्यायची गरज होती. 3 नंबर ना. एक अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, खास करून BSTच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या 17 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यापूर्वी सुद्धा ह्या मुंबईला सामान्याला जे काही ट्रान्सपोर्टेशन, अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन त्याला म्हणतो, ते BSTने पुरवलेलं आहे. आपल्या विभागाचं इलेक्ट्रिसिटी असेल किंवा ट्रान्सपोर्ट असेल, हे सगळं BST पाहते. मला जी माहिती आहे ती BST कर्मचारी जे रिटायर्ड झालेले आहेत गेल्या 2-4 वर्षापासून, आणि त्यांची ग्रॅज्युइटीज दिली गेलेली नाही आतापर्यंत. त्यांची जी देणी आहेत, कायदेशीर देणी गेलेली नाही, आणि ही देणी साधारण 406 कोटी रुपयाची आहे. ही गोष्ट आम्हालाही माहिती आहे की कारण वारंवार हा प्रश्न आमचे सुद्धा काँग्रेसचे सुद्धा युनियन आहे, तिथे अनेक युनियन आहेत. मी स्वतः त्यांच्या बैठकांना मी अनेक वेळा गेलो होतो, त्यांच्या निदर्शनाला मी गेलो होतो. परंतु ही दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी ह्या कोविड काळामध्ये सुद्धा स्वतःच्या याची जीवाची पर्वा न करता मुंबईकरांसाठी आपल्याला सगळ्यांना सेवा दिली, त्यांचे रिटायरमेंटचे पैसे नाहीत, ही अतिशय गंभीर बाब आहे. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, आदरणीय आमच्या महापौर त्यांनाही मी पत्र दोघांनाही लिहिलेलं आहे. आणि या बाबतीचा ठराव की हे पैसे दिले पाहिजेत, हा ठराव स्थायी समितीमध्ये झाला, या सभागृहामध्ये झाला. BSTचे आमचे LOP हे स्वतः सदस्य आहेत त्या समितीचे, तिथेही ठराव झाला. मग आता अडलंय कुठे, असा माझा प्रश्न आहे प्रशासनाला. आणि ही गोष्ट खरी आहे की कोविडच्या काळामध्ये आपलं अर्थकारण किंवा आर्थिक परिस्थिती इकडे तिकडे झाली असेल, पण या लोकांनी ज्यांनी आयुष्यभर सर्व्हिस दिली मुंबईकरांसाठी, ज्या लोकांनी आपलं पूर्ण आयुष्य या आमच्या सेवेसाठी दिलं, त्यांचे पैसे गेलेच पाहिजेत. आणि ती माझी मागणी आहे. आणि 406 कोटी, माझी माहिती अशी आहे की प्रशासनाची तयारी अनुदान देण्याची आहे, कर्ज देण्याची आहे. आम्ही म्हणतो तुम्ही अनुदान द्या, कारण कर्ज तुम्ही आतापर्यंत पगारासाठी, इतर काही गोष्टींसाठी याच्यापूर्वी सुद्धा दिलेलं आहे. परंतु ही देणी जी आहेत, ही ज्यांनी आपल्याला सर्व्हिस आयुष्यभर दिलं त्यांच्या रिटायरमेंटचे पैसे येते. त्यामुळे याला हा नियमित खर्च असा न समजता ही जबाबदारी आहे, कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे, आणि इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण स्वीकारून हे 406 कोटीचं अनुदान आपण त्यांना देऊन त्यांची देणी तात्काळ देण्यात यावीत, अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो आपल्यासमोर. प्रत्येकदा नालेसफाईच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की नेहमीच येतो पावसाळ्याप्रमाणे 31 मेला एक पत्रकार परिषद घेतली गेली आणि त्याच्यामध्ये दावा केला गेला की मुंबई शहरामध्ये 100% नालेसफाई झाले आणि उपनगरामध्ये 80% नालेसफाई झाले, असा दावा केला गेला. आम्ही दुसऱ्याच दिवशी, मी, माझे सहकारी चरण सापरा, LOP आमचे विरोधी पक्ष नेते रविराजा आणि माझे सगळे सहकारी, आम्ही दुसऱ्या दिवशी त्या सगळ्याची पाहणी केली. आणि मेन जे नाले आपले आहेत, मग तो चेंबूरचा नाला असू द्या, मग तो मानखुर्दचा नाला असू द्या, घाटकोपरचा असू द्या, किंवा धारावीचा आपल्या 90 फीट रोडचा असू द्या, जे प्रमुख आहेत, कारण ह्या नाल्यांना इतिहास आहे, त्या डोंगरावरनं येणाऱ्या नद्या, आणखी त्याचं सगळं पाणी आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला आम्ही निदर्शनास आणून दिलं होतं 80, अर्थात धारावीच्या नाल्याची त्यांनी दावा केला होता 100% झालं, 20-25% सुद्धा त्याची ही झाली नव्हती, नालेसफाई झाली नव्हती. सुदैवाने किंवा दुर्दैवाने असेल प्रशासनाच्या, आम्ही पाहणी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस झाला
आणि मुंबई तुंबली. मुंबई प्रचंड तुंबली. तुम्ही दाखवले सगळं. म्हणजे आम्ही जे सांगितलं होतं ते खरं ठरलं. आता माझी त्यांना विनंती आहे की 100 कोटी रुपये आपण खर्च केले त्याच्यावर, मग ते कुठे गेले ते पैसे. परत एकदा माझी मागणी आहे की मुंबईमध्ये तो पाऊस हा आपल्या नियमित पावसाळ्यातला पाऊस नव्हता. जे वादळ आलं होतं, चक्रीय वादळ जे आलं आपल्याकडे आलं होतं, त्याच्यामुळे जो काय देशामध्ये पाऊस पडला त्याच्यामध्ये मुंबईमध्ये 2 दिवस सडकून पाऊस पडला आणि मुंबईची तुंबई झाली. माझी आता त्यांना 2 मागण्या आहेत. एक, 100 कोटी कुठे खर्च झाले, कसे खर्च झाले आणि मग त्याचा आउटकम काय. मग ही नालेसफाई कशा अर्थाने आपण सांगताय की ती 80% झाली आणि 100% झाली. त्यामुळे यामध्ये जे कोण जबाबदार अधिकारी, जे कोण जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित करा आणि ती कारवाई करा अशी मी या ठिकाणी परत एकदा ती मागणी मी या ठिकाणी करत आहे. कारण अजून खऱ्या अर्थाने पावसाळा, जो मुंबईचा पावसाळा आपण म्हणतो, तो सुरूच झाला नाही. आत्तापर्यंत तुरळकच पावसाळा आपण पाहिलेला आहे. आपल्या सगळ्यांना 26 जुलै माहिती आहे. आपल्या सगळ्यांना अनेक घटना या मुंबईच्या पावसाळ्यातल्या चांगल्या ज्ञात आहेत आणि म्हणून ते होऊ नये किंवा तशी परिस्थिती परत निर्माण होऊ नये म्हणून मी या बाबतीमध्ये परत एकदा ती मागणी करतो आहे की नालेसफाईच्या बाबतीमध्ये पूर्ण अहवाल, त्याच्यावर त्याची अतिशय वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून पूर्ण ज्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा आणि तो पूर्ण अहवाल हा लोकांपर्यंत करा, पब्लिक करा, कारण ते लोकांचंच आहे. त्यामुळे अशा ह्या 4 मुद्द्यांवर एक गोष्टीची आणखीन भर त्याच्यामध्ये कोणतं वादळ होतं ते टोकते. उच्चार कठीण आहे पण तरी सुद्धा वादळच होतं, ते चक्रीय वादळ होतं. त्यावेळेला 2-3 दिवस पाऊस पडला. त्याच्यानंतर पाऊस असा काय मुंबईत झाला नाही. मग नेमकं काय झालंय मुंबईत? खड्डे मात्र झाले, खड्डे मात्र जोरदार झाले. आणि अजून जर पाऊस झाला नसताना सुद्धा जर ही अवस्था आहे तर येणारे 2-2.5 महिने मुंबईकरांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे याची ही नांदी आहे का, याची सुरुवात आहे का. आणि म्हणून नेहमी दावे केले जातात, जगभरातलं सगळ्यात अत्युच्च असं तंत्रज्ञान वापरून आम्ही रस्ते बनवतो, मग त्याला खड्डे कसे होतात. आम्ही खड्डे भरतो, मग ते परत कसे उखडले जातात. त्यामुळे हा एक न संपणारा असा दुर्दैवाने पावसाळ्याच्या काळामध्ये आणि जीव घेणा. कारण आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेला अनेक वेळेलाही घडलेला आहे. कित्येक लोकांचा, विशेषतः बायकर्स, स्कूटर्स यांचा किंवा छोटी वाहनं, एखादी मोठं वाहन BST सारखं किंवा मोठा ट्रक जात असेल आणि छोटं वाहन बाजूला असेल तर अपघात झालेले तुम्ही आम्ही अनेक वेळेला पाहिलेले आहेत. आणि म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा प्रशासनाने आम्हाला कधी खड्डेमुक्त करणार आहात हाही माझा प्रश्न प्रशासनाला आहे. नाव तुमच्याकडे. तुम्ही असा दावा केला, तुम्ही सांगाल की जर ही प्रभाग रचना अशी झाली नसती तर भाजपला एवढं यश मिळालं नसतं. पण समजा जर ही प्रभाग रचना आता बदलली जाईल तर त्याचा काँग्रेसला किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मी पक्षाच्या दृष्टीने फक्त म्हणतच नाहीये. माझं सुरुवातीचं वाक्य दावा नव्हता तो. मी असं म्हणालो, सदोष जी पुनर्रचना झाली त्याच्यावर आमचा आक्षेप तेव्हाही होता, तेव्हाही आक्षेप आम्ही नोंदवला होता. कारण डिलिमिटेशन झाल्याच्या नंतर, डिलिमिटेशन कशा प्रकारे असावं आपलं जनगणना झाल्याच्या नंतर, कारण त्याच्यावर सगळं काय अवलंबून असतं. तर त्याची एक गाईडलाईन दिलेली आहे, देशाची आहे, ती फॉलो करायला पाहिजे. भौगोलिकदृष्ट्या ते कसं असू शकेल. एखादा रस्ता जर समजा त्याची एक बाजू कुठे असेल, दुसरी बाजू, आणि आपण ते पाहतो, परंतु एक वस्तीमध्ये 2-2 वॉर्ड हा तर
कधी प्रकार नव्हता जो गेल्या वेळेला झाला. आणि म्हणून मी म्हटलं की असे जो 45 एक वॉर्ड असे आहेत जे असे समोर दिसतात आहेत. अगदीच म्हणायचं झालं तर आपण इथे बसलोय, तुम्ही इकडे वेगळ्या वॉर्डामध्ये आणि हे इकडे वेगळ्या वॉर्डामध्ये, एकाच वस्तीमध्ये. हे काही कधी झालेलं मला तरी आठवत नाही. आपण जर मला सांगितलं असं जर झालं असेल तर माझ्या ज्ञानात भर पडेल. पण एवढं नक्की की त्याचा फायदा कुणाला होईल हा नंतरचा भाग झाला. परंतु ते यादे ज्याला शास्त्रीय पद्धतीने ज्या पद्धतीच्या गाईडलाईन दिलेल्या त्या पद्धतीने ते व्हावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत. आणि मागचं चूक झालेलं कुठं आहे ते आम्ही निदर्शनास आणून देतोय. हे भाजपला होईल का? समजा जर बदललं तर त्याचे भाजपच्या सीट कमी होतील का गेल्या वेळेला? याच्या अगोदरच सांगितलंय मी, तुम्ही तुमच्या 82 जागा टिकवून दाखवा. आज परत पुनरुच्चार करतो त्या गोष्टीचा. भाजपचा 2017 सालीचा केलेले हे सगळे प्रकार आणि त्यावेळेचा त्यांचं इथे असलेलं सरकार, केंद्रातल्या सरकारचा असलेला एक दबदबा आणि प्रचंड प्रमाणामध्ये वापरलेला पैशाचा वापर, मध्ये EVMचा घेतलेला आधार, याच्या जोरावर त्यांनी मिळवलेलं जे यश आहे ते खरं यश नाही, ते खोटं यश आहे असं मी यापूर्वी सांगितलंय, आताही सांगतोय. आणि यांनी एवढी सगळी जागा मिळाल्या असताना सुद्धा मुंबईसाठी काय भरीव केलंय हे मला माहित नाही. आपण सांगितलं तर माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि म्हणून लोकांना, मुंबईकरांना हे कळून चुकलेलं आहे. एक तर छुप्या खोट्या पुनर्रचनेमुळे त्यांना झालेला फायदा, आणि त्यांना फायदा झाला पण लोकांचं नुकसान झालं. जसं मी म्हटलं, एका वस्तीमध्ये एक कॉर्पोरेटर काम करतोय, तो दुसरा करत नाही, किंवा पाणी कॉमन असतं कारण त्यांच्या पाण्याच्या लाईनी कॉमन, बाकी गटार कॉमन, एक काम होतं एक काम होत नाही. अशा अनेक तक्रारी, शेकडो तक्रारी गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रशासनाकडे सुद्धा आल्यात, ते आम्ही सुद्धा मांडल्यात. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकच, मुंबईकर नक्कीच ठरवतील की मुंबईकरांसाठी योग्यरित्या कोण काम करणार आहे. आपण काढलेत भाई, पंचायतमध्ये उच्च विभागात अशा जास्त तक्रारी आहेत की पंचायत वॉर्डमध्ये. नाही, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छित होती अशी की अगदीच म्हणायचं झालं तर आर साऊथ म्हणजे नॉर्थ, उत्तर जिल्हा, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, इवन अगदी कोलाब्यामध्ये मुलुंड, घाटकोपर, असे अंधेरी, हा त्याने काय त्या, म्हणून मी म्हटलं की त्या वस्त्या फोडल्या त्यांनी. अशा वस्त्याने फोडता येत ना तुम्हाला. याच्यामध्ये डिलिमिटेशन याच्यापूर्वी सुद्धा झालं होतं, आपल्याला आठवत असेल. याच्या बाबतीमध्ये आपली जी केंद्रीय ही झाली निवडणूक, की डिलिमिटेशनच्या आधारावर, मी सुद्धा जो लढलो तो डिलिमिटेशनच्या आधारावरच लढलो. 2009चं म्हणतोय मी. 2004ला मी जेव्हा लढलो त्यावेळेला डिलिमिटेशन झालं नव्हतं, आणि 2009ला डिलिमिटेशन झालं, आणि त्यामुळे माझा मतदारसंघ हा मर्ज झाला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे डिलिमिटेशनच्या प्रोसेसने त्या पद्धतीने ते व्हावं हे साधं म्हणणं आहे. आणि हे जे मी आता स्पॉट सांगितले तुम्हाला, त्या भागातले हे सगळे 45 वॉर्ड आहेत. जी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जे ऑक्सिजन प्लांट उभा केले जात आहेत त्यामध्ये घोटाळा असल्याचं, भ्रष्टाचार झाल्याचं एक आरोप केलेला आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय मागणी आताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केली की संबंधितांनी जे मंत्री आहेत तुमच्या कानावर काय घातलेले आहे किंवा त्या संदर्भात? नाही, या बाबतीमध्ये माझी माहिती अशी आहे की त्यांनी आरोप जे केले किंवा त्यांनी जी अस्लम शेख यांनी, पालकमंत्री आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. आणि कोणतीही गोष्ट जी मुंबईकरांच्यासाठीची होत असेल आणि ती योग्य झाली नाही तर त्याच्या बाबतीमध्ये आवाज उचलणे हे कामच आहे.
मी त्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाला एक पत्र लिहिलं, कमिशनरांना. म्हटलं या बाबतीमध्ये आपला खुलासा असावा. त्यांनी मला तो खुलासा 2 दिवसात पाठवतो म्हणून सांगितलेला आहे. आजचा त्याचा म्हणजे हे फ्रायडेचा आहे, सॅटर्डे संडे बंद असल्यामुळे मी अपेक्षा करतोय की आज उद्यामध्ये तो खुलासा येईल आणि तो आल्यानंतरच मी बोलणं योग्य राहील. कारण फक्त मी एखादी गोष्ट, कारण आमच्या मंत्र्याने ते गोष्ट बोललेलेच आहेत, ती मी रिपीट करणं योग्य नाही. प्रशासनाची बाजू कळली की त्याच्यानंतर मला काही त्याच्या बाबतीमध्ये बोलता येईल. भाई ऐसा है कि आप जो है आज 4 मुद्दे उठाए आपने। आप ही को देख रहा हूँ. हाँ, नहीं आपने 4 मुद्दा उठाया और चारों गंभीर मुद्दे हैं। मुंबई के नागरिकों के लिए चारों गंभीर मुद्दे, ठीक है। आप लोग ठोस निर्णय क्यों नहीं ले रहे हैं? सरकार के साथ भी है और इधर आप सरकार का विरोध भी कर रहे हैं। दोनों तरफ आप ठोस निर्णय क्यों नहीं ले रहे? क्या कारण है ठोस निर्णय लेने का? आपको ठोस बता दूं मैं, हाँ, हम यहाँ सरकार में नहीं हैं, ये ठोस है. क्योंकि यहाँ हम विरोधी पक्ष में, ये विरोधी पक्ष नेता बैठे हैं और ये सुप्रीम कोर्ट तक जाके लड़के आए हैं. तो ये ठोस है कि हम यहाँ विरोधी है और विरोधी की भूमिका हम पूरी तरह अपनी भूमिका निभाएंगे. मुंबईकरों के लिए ये जितने भी सारे इश्यूज हैं, इसके पहले भी जो मैंने उठाए हैं, तो हमने तभी भी ये कहा था, आज भी मैं यही कह रहा हूँ, रिपीट कर रहा हूँ कि यहाँ ये सारे मुद्दे और राज्य की सरकार, इसका कोई भी ये नहीं है. राज्य की सरकार चलती रहेगी, नो इश्यूज. उधर हम सरकार में हैं, हमने कभी मना नहीं किया, पर यहाँ हम विरोधी पक्ष में हैं और विरोधी पक्ष की जो भूमिका है वो पूरी तरह, मुझे खुशी है. ये मुद्दा आपको जो मैंने बताया, इन्होंने तो रोका. ये जो इसका रेडी रेकनर की जो बात हो रही थी और पिछले दरवाजे से जो टैक्स मुंबई करों को ये होता था, दिखने के लिए तो ऐसा लगता था ठीक है रेडी रेकनर, ऐसा नहीं है. 18 से 30% टैक्स उस पर बढ़ता था. तो जैसे ये ठहराव आया, मैंने वो क्रमांक भी 22 क्रमांक है, शायद 22 क्रमांक है, तो इन्होंने तुरंत उसके ऊपर ऑब्जेक्शन उठाया और उसको रोक लिया. तो ये दैट शोज वी आर अपोजिशन. इन अपोजिशन वी विल सर्टनली रेज दोज इश्यूज विच आर pertaining to the Mumbai city and to the benefit of citizen of Mumbai. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. मुंबईतल्या 61 जागा कमी होत्या ओबीसींसाठी. सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत निकाल लागेपर्यंत इलेक्शन पुढे टाकला की त्यावरती कसा उपाय काढा असं काही सुचलं? मला असं वाटतं की आपण काय करतोय की मुळात आपल्याला म्हणजे हा विषय इतका राजकारणाचा का व्हावा मला कळत नाही. आणि मला मी तीव्र शब्दामध्ये भाजपचा निषेध करतोय. कुठच्या अर्थाने ते रस्त्यावर आले होते काल परवा? काय अधिकार त्यांना? देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्वतः फाईलवर सही केलेली आहे. हे मी म्हणत नाही, आपण दाखवले सगळ्यांनी. आणि आरक्षण कपातीच्या बाबतीमध्ये ओबीसीच्या त्यांनी सही केलेली आहे. ते देवेंद्र फडणवीस रस्त्यावर सांगतात आहेत मला 4 महिने मुख्यमंत्रीपद द्या, मी करतो. मराठा समाजाला असंच फसवलं, हे मी म्हणत नाही. सुप्रीम कोर्टाच्या 500 पेजचं जे निकाल आहे त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलंय दिलेलं आरक्षण हे घटनेला धरून नाही, त्यांना तो अधिकारच नाही. मग यांनी सगळ्यांनी, केंद्राच्या सरकारने 2011ला जनगणना झाली होती आणि ती त्या जनगणनेनुसार ही आरक्षण बदलायला पाहिजे म्हणून तर जनगणना 10 वर्षांनी होते. आपल्याकडे आरक्षण त्यासाठीच तर बदलतात. केंद्राच्या सरकारने, मोदी सरकारने जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी केली नाही. आणि हे मी म्हणत नाही, हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे मी म्हणाल्याच्या नंतर तो कदाचित काँग्रेसचा आरोप होईल. हे जेवढं मी म्हणालो तेवढं याच्यामध्ये कोर्टामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये आहे. नव्हे मराठा आरक्षणाबाबतीमध्ये तर स्टिक्चर्सच पास केलेत त्यांनी, महाराष्ट्र सरकारवर सुद्धा आणि केंद्रावर सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं. समाजाचे जे हे घटक आहेत, ओबीसी हा फार मोठा घटक आहे आणि त्या घटकाला अशा पद्धतीने याच्या जोरावर, त्यावेळेला असलेल्या सत्तेच्या जोरावर त्यांना त्यांच्या
हक्कापासून वंचित ठेवायचं आणि मग रस्त्यावर खोटं खोटं येऊन लढायचं, त्याचा मी जाहीर शब्दामध्ये काल परवाही निषेध केलाय, आजही मी निषेध करतोय. पण जो डेटा म्हणजे लोकसंख्येच्याबद्दल म्हणताय त्याच्यावर तुमच्या सरकारमध्ये त्यावेळेच्याच काँग्रेस सरकारनं तो डेटा जाहीर करू नये कारण तो चुकीचा आहे अशा पद्धतीचा रिमार्क देऊन तो डेटा सार्वजनिक केला नाही असं पण त्यांच्या वतीनं सांगितलं जातं. त्यात किती खरं? त्याच्यामध्ये सत्यता नाही. काय आहे की यांची बाजू योग्य आहे सांगताना ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस कसं असं म्हणू शकतात 4 महिन्यामध्ये मी आरक्षण देतो म्हणून ओबीसीला? कोण देवेंद्र फडणवीस? कशा पद्धतीने एक राज्याचा 5 वर्ष राहिलेला मुख्यमंत्री, राज्याचं वाटोळं केलेला हा मुख्यमंत्री अशा सेन्सिटिव्ह विषयावर सुद्धा असं बोलू शकतात? मला मोठं आश्चर्य वाटतंय. आणि तो डाटा काय होता त्यापेक्षा जनगणना झाली होती आणि जनगणनेच्या नुसार ते आरक्षण होणं गरजेचं होतं. ते केलं नाही केंद्राच्या मोदी सरकारने अहंकाराने, कारण या सगळ्या घटकाला त्यांना वंचित ठेवायचं होतं. त्यांना हे आरक्षण विरोधी पहिल्यापासून होतेच आहेतच, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून ह्या देशाचं आरक्षणाच्या पद्धती, ज्या पद्धतीने आजपर्यंत मिळालेलं आरक्षण, या सगळ्याला मूठमाती द्यायची जी भूमिका भाजपच्या सरकारांची राहिली, केंद्र सरकारची राहिली, त्याचा निषेध मी केलेला आहे, आजही करतो. मग पदोन्नतीच्या आरक्षणाचं काय? कोर्टाचंच आहे, मी कोर्टाच्या पुढचा नाही. आणि त्या बाबतीमध्ये हे सगळं त्याच्याशी निगडित आहे. जोपर्यंत आता सगळ्यात मोठी अडचण, आता त्यांनी जो प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळ्यात मोठी अडचण ती होणार आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकार, अर्थात आम्ही सगळे त्या कोर्टाच्या या बाबतीमध्ये जायलाच हवं, ते प्रत्येकाने गेलंच पाहिजे. पण त्याच्यामध्ये जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही, कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे, छोट्या कोर्टाचा असं तर वरती जाऊन आपण वरच्या कोर्टात जाऊन आपण त्याच्यावर स्थगिती मिळवली असती किंवा तत्सम काही काम करता आलं असतं. परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे त्याच्याही विरोधात जाता येतं आपल्याला, ते राज्य सरकार आणि हे करते. परंतु ह्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची भूमिका ही इतकी संशयास्पद आहे. केंद्राचे काम आहे. मराठा आरक्षणामध्ये केंद्र सरकारने स्वतःची बाजूच मांडली नाही कोर्टामध्ये, हे मी म्हणत नाही, त्या याच्यामध्ये आहे, त्या निर्णयाच्या 500 पानाच्या निर्णयामध्ये ते आहे. त्यामुळे आरक्षण विरोधी सर्व या घटकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळू नये अशा प्रकारची जी एजेंडा राहिला यांचा, विशेषतः ज्या ठिकाणी यांची सरकार आहेत त्यांचा, आणि आता केंद्रात ते असल्यामुळे केंद्र सरकारचा. त्यांनी असं जाहीर केलंय की जर जोपर्यंत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेवढ्याही निवडणुका होतील सगळ्या पदांवर आम्ही ओबीसी चे उमेदवार देऊ, अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी जाहीर केला. कोणी? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस सारखा डुप्लिकेट आणि दोगला माणूस मी बघितला नाही, म्हणून मी त्याला नेहमी म्हणतो, माफ करा, तो देवेंद्र फडणवीस नसून देवेंद्र फसणवीस आहे. त्याने या राज्यातल्या जनतेला तर फसवलंच, या राज्यातल्या मराठा समाजाला तर फसवलंच, या राज्यातल्या ओबीसी घटकाला तर त्यांनी फसवलंच, या राज्यातल्या धनगर समाजाला तर फसवलंच. ह्या सगळ्या समाज घटकांना फसवून, कारण त्याचा एजेंडाच तो आहे. हे नेहमीच आरक्षणाविरोधी असलेले ही सगळी मंडळी आहेत. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्ही सगळ्या ठिकाणी ओबीसी वगैरे देऊ अशा वल्गना करण्यापेक्षा त्या फायलीवर सही करताना त्यांचा हात का थांबला नाही, हा माझा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांना आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमची काय भूमिका राहणार याबाबत? माझी भूमिका काय विचारताय? नाही, काँग्रेस पक्ष म्हणून तुमची काय? नाही, हा प्रश्न काय काँग्रेस पक्षाचा नव्हे, हा प्रश्न पूर्ण समाजाचा आहे आणि कोर्टाचा आहे. कोर्टामधून या आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे आरक्षण मिळावं यासाठी जे काय करावं लागेल ते ऑलरेडी सुरू झाले त्याच्यावर. म्हणजे आमच्या
AICC मधूनही तो प्रयत्न केला जातो, कारण हा ओबीसींचा प्रश्न हा फक्त आपल्या महानगरपालिकेपुरता मर्यादित नाही, तर पूर्ण देशभरातला आहे. आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय असल्यामुळे AICC मधून आमच्याकडे त्याच्यावर एक हे पण सुरू झालेलं आहे. आणि मला खात्री आहे अजून आपल्याकडे 7-8 महिने आहेत. मला असं वाटतं की बाय दॅट टाईम याच्यावर काहीतरी चांगला निर्णय येईल असं मला वाटतं. मुंबईत काँग्रेसचे किती ओबीसी नगरसेवक आहेत? नाही, आमचे किती, एकूणच आमचे 27 आहेत. असं आहे की आमच्या 227 आम्ही लढलो, परंतु आमच्याकडे आज आमचे 29 नगरसेवक आहेत. आणि त्यामध्ये ओबीसी साधारण किती आहेत मला एक्झॅक्ट नाही मला माहिती, 8 एक आहेत, एक 8 आहेत मला वाटते. 29 पैकी एक 8 एक आहे. 2 आपले हे झाले डिस्क्वालिफाय. 2 त्यातले आमचे डिस्क्वालिफाय झाले याच्यामध्ये जाती जात दाखल्याच्या बाबतीमध्ये 2 आमचे डिस्क्वालिफाय झाले. या निवडणुकीमध्ये तपासून घेणार का मग? आधी घेणार ना, ती घ्यावीच लागते, ती प्रत्येक निवडणुकीत घ्यावीच लागते. काय असतं की आता मी ह्या बाबतीमध्ये जेवढं कमी बोलेन तेवढं चांगलं आहे, की जात पडताळणी आणि त्या बाबतीमध्ये अनेक आमच्या सभागृहामध्ये, सगळ्या सभागृहामध्ये याच्यावर प्रचंड रणधुमाळी झालेली आहे. त्यामुळे मी आज आता त्याच्यावर काय, आजचा तो विषय पण नाही, बोलू आपण, वेळ आहे अजून, त्याच्यावर बोलू. नाही, मला आकड्यावर माझा विश्वास नाही. माझा एवढा विश्वास नक्कीच आहे, गेली 7-8 महिने आम्ही मुंबईकरांचे प्रश्न घेऊन, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर आहोत. केसेस झाल्या आमच्यावर. आमचं सरकार असलं तरी आम्ही त्या बाबतीमध्ये हे नाही सांगितलं की आमच्यावर केसेस करू नका. जवळजवळ 10 पोलीस स्टेशनमध्ये माझ्या कार्यकर्त्यांवर, माझ्या स्वतःवर केसेस आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर आहोत, पुढे भविष्यामध्ये राहणार आहोत. आणि मला खात्री आहे फसवणूक एकदाच होते किंवा अपघात एकदाच होतो. तो अपघात मागच्या वेळेला झाला, लोकांना तो कळून चुकलाय. लोक असं म्हणतात आहेत, लोक असं आम्ही जेव्हा भेटतोय तेव्हा म्हणतात आहेत. मला अर्थात आपल्याला आठवत असेल, मी 100 दिवसाचा कार्यक्रम जेव्हा जाहीर केला होता, मी वॉर्डामध्ये सुरुवात पण केली होती. जवळजवळ 30 वॉर्डामध्ये आम्ही गेलो सुद्धा. आणि अचानक मुंबईची परिस्थिती काय झाली आपल्याला माहिती आहे. मी परत एकदा हे सगळं ओपन झाल्यावर मी परत एकदा तो कार्यक्रम करणार आहे. मला खात्री आहे की लोकांचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यांना पर्याय म्हणून काँग्रेसच दिसतंय, असा माझा दावा आहे. मी काँग्रेसचं म्हणतोय नाही, तर कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान त्यावेळेला हीच परिस्थिती होती. तेव्हाही आम्ही सरकारमध्ये होतो. 1999 सालापासून 2014 पर्यंत आम्ही सरकारमध्ये होतो आणि आम्ही परस्पर विरोधात लढलो. आमच्याबरोबर हे राष्ट्रवादी नव्हती. मी राजकीय पक्षाबद्दल बोलतो. माझ्या पक्षाची भूमिका मी वारंवार मुंबईचा अध्यक्ष म्हणून मी क्लिअर केलेली आहे. माझं म्हणणं साधं आहे की मला माझा पक्ष, माझ्या पक्षाचे एकेकाळी माझ्याही पक्षाचे जवळ 100च्या वरती कॉर्पोरेटर होते, 74 होते, 52 झाले. मग आता मला माझ्या पक्षाचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. कोण कमी कोण जास्त यापेक्षा मी कसा वाढेन हा मला प्रयत्न योग्यरित्या, असं काही चुकीचं सीमांकन करून वगैरे नव्हे, योग्यरित्या. येणाऱ्या पालिकेमध्ये काँग्रेस सत्ता असेल असं तुमचं दावा आहे? एक गोष्ट मला हे असली काहीतरी, मी काही जुमलेबाज माणूस नव्हे, त्यामुळे जुमल्यावर माझा अजिबात विश्वास नाही. माझा विश्वास माझा स्वतःवर आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांवर आहे. माझ्या सगळ्या या गेली अनेक वर्ष जे मुंबईमध्ये काँग्रेसचे माझे जे सगळे सहकार्य त्यांच्यावर आहे. आणि मला खात्री आहे की आम्ही काम करतो आहोत, लोकांच्या प्रश्नांवर आंदोलनं उभी करत आहोत, लोकांच्या प्रश्नांबाबतीमध्ये भांडत आहोत आणि लोक त्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करतील अशी मला खात्री आहे.